कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, हॉस्पिटल मध्ये मला बांधून ठेवल्यासारखं का वाटतं रे? कारण बाळा, हॉस्पिटलमध्ये माणूस बरा होऊ शकतो. जगण्यासाठी त्याला स्वतःच्या उंबरठ्यावर ठेवावं लागतं. म्हणजे कळेल तुला नंतर. बरं चला, औषधं घ्यायच्यात, पटकन गोळ्या घ्यायच्यात. पण बाबा, या गोळ्या खूप कडू असतात ना. अमोल, तुला काय झालंय माहितीये ना बाळा तुला? हो मा. मग आता बरं व्हायचं असेल तर या कडू गोळ्या पण घ्याव्या लागतील. पण औषध घेऊन काय होणार आहे? अमोल, अरे तू बरा होणार आहेस बाळा. आणि हे बघ, इथून पुढचे काही दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. हॉस्पिटल का? डॉक्टरांनी केमोची ट्रीटमेंट सांगितली आहे ना, ती आपल्याला कंप्लीट करायची. आणि हे बघ बाळा, हॉस्पिटलला जायला आवडत नसेल ना तरी पण जायला लागेल आपल्याला. किमोची ट्रीटमेंट पूर्ण करायची, आणि ती एकदा पूर्ण झाली की हॉस्पिटलकडे फिरकायचंच नाही परत. ओके मा बाबा, आपण हेच सगळं करू. पण त्यासाठी तुम्हाला माझं ऐकावं लागेल. तुझं? हो, माझंच. आपण हे सगळं करत असताना तुम्ही कामावर जायचं असं मला प्रॉमिस करा. अरे अमोल, अमोल बाळा, मी आज रजेचा अर्ज टाकणार होतो, कामाला यायला जमणार नाही म्हणून. आणि अमोल, हे बघ, इथून पुढे आम्ही फक्त तुझ्याकडे लक्ष देणार आहे. मा, एकदा मी तो विचारलं होतं बघ, देव कुठे असतो, आठवते का तुला? अमोल, हे बघ, या असल्या उदाहरणात तू मला अडकवू नकोस हा आता. मा, अगं तूच बोलतेस ना की आपण लोकांसाठी जे काम करतो त्यातच देव असतो, हो की नाही? अमोल बाळा, अरे पण तू नाही बाबा, तुम्ही जे बोलला ते करावं लागेल ना, नाही तर मी पण तुमचं ऐकणार नाही. अरे अमोल बाळा, आम्ही जर तुझ्या जवळ नसेल ना तर आमचं सगळं लक्ष इकडे लागून राहील ना. बाबा, मी कोण आहे माहितीये ना तुला? सिम्बा आहे, सिम्बा. मी माझी ट्रीटमेंट नक्की व्यवस्थित बघेन, तुम्ही नका काळजी करू. प्लीज मा बाबा, तुम्ही सुट्टी नका न घेऊ. तुम्ही कामावर जायचं म्हणजे जायचं. तुम्ही जवळ या, खाली वाका. वाका म्हणलं ना, वाका. डोळे बंद करा, करा. थँक्यू बोला बरं आता. बोला. थँक्यू. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.